श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जेहेरंबा सकळादे तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंस वाहिनी वाग्वर देविलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषा सिदाहक. तोषोनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा. परम ज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पित्या परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेमसुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळुआ लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भाधाना लौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानितयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागे. उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठून असतील. अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता कैशिया परिफुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थाचे घरीचे श्वान त्यासी सर्व देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालून झोळी. येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे आणता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागे कृपणता कोठुनी आणील गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती अन्याय पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुआ परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडवनाळ तेने अंतरी होतसे विव्हळ. ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडिले नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळा तेणे निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिताशी नली वै खरी. दुष्टपतित दुराचारी अधमाहूनही अधम. विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुवेसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझे पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे भिडार. कामकल्पनेसी थार दृढ येते केला असे. 18 भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मनीष करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा. तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल. नीच रतली रायशी तीस कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लोंडवोळे गंगेसी मिळता गंगाजळ. काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंदे कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे. जाणत असता अपराधीन तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अभेर समर्थेने केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती. कृपाळुआ लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दाहन. तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती. हेच मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसुगमे. ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नानंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा
प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नरसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षकादि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणाज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांछंधरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैराग करा मधुर मुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्तप्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेष शयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भाविली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनुसुकुमार कुंकुमार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनिळ अपूर्व देखा इंद्रनिळाची हे परी चरणी वाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची हे परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटिवरते नाभिस्थान जेथुणी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवेळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची ये परी हृदय श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रक्तोत्पलाची हे परी मनगटी विराजिती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आरंभणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पावनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसे आले दोन्ही पातयांनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा बुकुट्या सुनिळा कर्णद्वाची अभिनव लीळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेखवरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावर शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळम्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीता वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगत जीवनाधुक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतामूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मराग आदी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादरविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र अगमा जय जयाजी गुणातीता परब्रह्मा जय जयाजी हृदयवासी आरामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तो एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना ऐक माझी मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत
पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तात्काळ की जय गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यासासी योग पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात. सभाभावी वश समस्त ग्रंथ पठणे करून या. विद्यार्थी असी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या. अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी जे मन. एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी. ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस. त्या लागे मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ. पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस. कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत. साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिधला कृपा करुणी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परिभक्तांसी मोहे पान्हा धेनु जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडले असे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालसी कृपेची पाखर. हातयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. हे चैतन्य कृपा अलौकिक संतोषुनी वैकुंठ नायक. वर दिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद. हृदय वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. आनिकन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वती सौपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा. जावया मोक्षाची या मंदिरा काही न लगती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री. बैसुनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावा सिनुरे ठाव अवघा चतुर्भुज देव. त्याचे चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम. श्री व्यंकटेशार्पणमस्तु.